नमस्कार मंडळी, प्रेमाने बोला. धन्यरंकारजी. आपल्या सगळ्याला माहिती आहे की मोती समुद्रातून मिळतात, पण ते मोती समुद्रातून मिळतात खरं, पण ते प्राप्त करण्यासाठी समुद्रात उतरावं तर लागेल, तिथं मोती शोधावे तरी लागतील. त्याच पद्धतीनं सगळ्याला माहिती आहे देव अंगसंग आहे, पण या अंगसंग देवाला मात्र माणूस घाबरत नाही. आणि ज्या वेळेस एखादं मंदिर समोरून जातं ना, अगर आपण प्रवासात असताना एखादं मंदिर लागतं, त्यावेळेस आपले हात आपोआप जुडतात का? का तर देव आलाय. अहो, मग तो देव सगळीकडे आहे असं आपण म्हणतो तर प्रत्येक वेळेस, मग तो देव आपण प्रत्येक वेळेस क्षणाक्षणाला अनुभवतो का? नाही अनुभवत का? का तर आपण त्याला बघितलेलं नाही. आता बघायला गेलं तर माणूस म्हणतो देव काय कुठं बघायची गोष्ट आहे का? म्हणजे हे सुद्धा माहिती आहे की देव निराकार आहे, त्याला आकार नाही, म्हणून देव बघायची गोष्ट नाही, हे सुद्धा माणसाला माहित आहे. पण तरी सुद्धा माणूस मूर्तीमध्ये गुंतलेला आहे. दासी म्हणत नाही मूर्तीमध्ये देव नाही. देव नाही अशी जागाच नाही, मग मूर्तीमध्ये देव का नाही? दासी एवढंच म्हणते की तो देव आपल्याला जर जाणून घ्यायचा असेल तर आपल्याला सद्गुरूकडे जावं लागेल. म्हणून तर संतांनी म्हटले की सद्गुरू वाचोनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. मग या सद्गुरू जवळ गेल्यानंतर आपल्याला नेमकं मिळतं काय? या सद्गुरू जवळ गेल्यानंतर मिळतं ते ब्रह्मज्ञान. आता ब्रह्मज्ञानाचा अर्थ जर बघायला गेलं तर उघड उघड शब्दशः अर्थ घ्यायचा म्हणलं तर ब्रह्म आणि ज्ञान. ब्रह्म म्हणजे देव, भगवंत. मग ह्या ब्रह्माचं ज्ञान म्हणजे ह्या देवाचं ज्ञान आपल्याला मिळतं की देव नेमका आहे कसा, तो दिसतो कसा, तो खरंच ह्या डोळ्यांनी दिसतो का त्याला वेगळी दृष्टी लागते. म्हणून तर शेषाजी सुद्धा एके ठिकाणी म्हणतात की मानव मी मानवा सारिका, इतरा जैसा देह मला, ज्ञानांजन घालून गुरुने ज्ञान दृष्टी दिदली मजला. बोलतोय ही दया गुरुची, त्याचे लेख उच्चारितो, सद्गुरूच्या या कृपेने सदा निरंकार हा मी पाहतो. ज्या समयी मी झालो याचा झाला हा माझा निरंकार, मानिन याला देईन याला हाच असे माझा व्यापार. निरंकार हा गुरु कृपेने मनी माझ्या येऊनी बसला, स्नेह रंगी प्रिय कराचा रोम रोम अंतरी भरला. चालत असे मी त्या मार्गाने जो मज याने दाखविला, अवतार म्हणे ते कार्य करीन मी, जे दिधले याने मजला. म्हणजे शेषाजी काय म्हणतायत की मानव मी मानवासारखा, इतरा जैसा देह मला. मी पण माणूसच आहे, सगळ्यासारखा देह, सगळ्यासारखं हे शरीर माझे आहे. मग मी कोणत्या दृष्टीने भगवंत बघतोय? मग शेषाजीला काय सांगायचं या पदातून? शेषाजी म्हणतायत की मानव मी मानवासारखा, मी ह्या सगळ्यासारखाच माणूस आहे, तुमच्यासारखाच आहे. माझाही देह, हे शरीर माणसाचंच आहे, माणसासारखंच आहे. मग माझ्यात आणि सर्वसामान्यामध्ये फरक काय? फरक फक्त एवढाच आहे की मला या सद्गुरूनं ज्ञान दृष्टी दिली आणि ह्या ज्ञान दृष्टीनं मला हा भगवंत पाहता येतो. जो भगवंत संतांनी पाहिला आणि तो ग्रंथामध्ये वर्णन करून सुद्धा ठेवला. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात सभाई अंतरी अवघा व्यापक मुरारी हरी पाहिला रे हरी पाहिला. म्हणजे हा सगळीकडे असणारा भगवंत मी पाहिलाय, फक्त मंदिरापुरता सीमित नाही, सभाई अंतरी. मग हा भगवंत आम्ही कधी बघणार हो? का नुसतं तुमचं असं ना आमचं तसं ह्याच्यातच आमचा जन्म वाया जाणार? त्या दिवशी सुद्धा दासीला एक कमेंट आली होती की कबीरजींना वापरता पण कबीरजींचे शब्द तुम्हाला चालत नाहीत. म्हणजे दासीने एका व्हिडिओमध्ये कबीरजींचा दोहा वापरला होता, कोणता दासीला आठवत नाही आता, पण तशी कमेंट आली होती दासीला की कबीरजी म्हणतायत ना की मांस गाईचं खाल्लं काय आणि बकरीचं खाल्लं काय, मांस तिथून मांसच असतं आणि ती मांस खाणं हे पाप असतं आणि तुमचं निरंकारी मिशन ते मांस खा म्हणतात. एकतर अधुरं ज्ञान, यातून दासीला अधुरं ज्ञान दिसत होतं त्यांचं, का तर त्यांनी निरंकारी मिशनला जवळून पाहिलेलं नाही. अगर पाहिलं तरी माझा सद्गुरू नेमकं सांगतोय काय हे ऐकलेलं नाही. माझा सद्गुरू सांगते की कुणाच्या खाण्यापिण्याची निंदा करायची नाही. तो हेच खातोय, तो तेच खातोय, तो तसंच का, असंच खा, असं करायचं नाही म्हणून माझा सद्गुरू सांगते, खा म्हणून सांगत नाही हो. मग कुठंतरी गरज आहे की मला खरं जाणून घेण्याची, सत्य जाणून घेण्याची. पण आम्ही तिथंच कुठंतरी कमी पडतो. आम्ही फक्त दुसऱ्याला नावं ठेवतो. म्हणजे आम्ही दुसऱ्याला नावं ठेवतो, दुसरे आम्हाला नावं ठेवतायत. यातनं साध्य काय होणार आहे? फक्त नावच ठेवत जायचंय, नावच ठेवत जायचंय. अहो, संतांनी जी भक्ती करायला सांगितली ना, संत सावतामाळी म्हणतायत कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. ज्यावेळेस हा भगवंत दिसतो ना,
कळतो ना, त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीनं भक्ती करतात याला महत्व नाही हो. पण बाबाजी एके ठिकाणी म्हणतायत ना, की जिसकी भक्ती जिसकी पूजा उसका ज्ञान जरुरी है, कहे हरदेव पहिले ईश्वर की पहचान जरुरी है. ते महत्वाचं आहे. पण आम्ही फक्त नावच ठेवत चाललो. त्यानं भक्ती होणार नाही, कुणाचीच होणार नाही. का तर ज्याला भगवंत कळालाय ना, तो नावं ठेवतच नाही. चुकीची भक्ती करणाराला सुद्धा नावं ठेवत नाही. उलट कीव येते, दया येते, जी संतांना येत होती. आणि आज ब्रह्मज्ञान घेणारे प्रत्येक जण संत आहेत. कमी असेल कुठं तर ती फक्त आणि फक्त कर्माची. मग ज्यावेळेस आपल्याला समोर चुकीचं दिसतं ना, त्यावेळेस त्यांचा तिरस्कार किंवा त्यांची घृणा होत नाही व मनातून, तर कीव येते, दया येते. म्हणे अवतार दया कर स्वामी जीवावरी या जगताच्या. शहंशाजी म्हणतायत ना, एक दोन हे नाही चुकले, चुकला हा सारा संसार. पण त्यांची घृणा करत नाहीत शहंशाजी. म्हणतायत की म्हणे अवतार दया कर स्वामी जीवावरी या जगताच्या. मग कुठंतरी माझी भावना तशी झाली का? पण व्हायलाच पाहिजे. ब्रह्मज्ञानानंतर माझी भावना तशी व्हायलाच पाहिजे. सगळ्यांबद्दल ती सहानुभूती, ती तळमळ, ती कनवळा यायलाच पाहिजे माझ्यामध्ये, जो संतांचा असतो. म्हणतात ना की संत हृदय नवनीत समान. म्हणजे संतांचं हृदय हे त्या लोण्याच्या गोळ्यासारखं असतं. मग माझं आहे का? अगर जर नसेल तर का नाही? मला काही सद्गुरूनं चुकीचं ब्रह्मज्ञान दिलं का? जे मागच्या साधू संतांना दिलं ते ज्ञान मला मिळालंय का? अगर त्यात काही कमी आहे का? तपासून बघायचंय. अजून एकदा तपासून बघा, मला कोणतं कमी ज्ञान मिळालंय का? अगर ह्या ज्ञानामध्ये काही कमी आहे का? संतांनी जशा पद्धतीनं देव सांगितला तसा देव मला कळाला नाही का? अगर मिळाला नाही का? अगर सद्गुरूनं दिला नाही का? मग जर सगळं असेल, तसा देव दिलाही असेल, भेटलाही असेल, बघितलाही असेल, सगळं काय आहे, तरी माझे कर्म का चुकत असतील? ठीक आहे, आपण संसारी जीवनामध्ये चुकत नसू, चुकीची कर्मही करत नसू, पण आपण आता सुद्धा माझ्या मनातून लोकांबद्दलची ती भावना बदलली आहे का? ठीक आहे, चुकीचे जरी असतील तरी त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये शुद्ध भाव आहे का? का कुठेतरी तिरस्कार आहे? नाही, तो ब्रह्मज्ञान घेऊनही चुकीचं वागतोय हो. मग त्याला काय एवढं महत्व द्यायचं? ही भावना माझ्यामध्ये आहे का? आणि जोपर्यंत ती निघत नाही, तोपर्यंत मी ब्रह्मज्ञानी नाही, तोपर्यंत मी संत नाही. मग आज सद्गुरूची माझ्याकडून ती अपेक्षा आहे. सद्गुरू आज मला वारंवार सांगतायत की मी कसं जगायचं, कसं वागायचं, कसं राहायचं, कसं बोलायचं, दुसऱ्याबद्दल माझी भावना कशी ठेवायची. आज राजपिताजी वारंवार प्रवचनामधून आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतायत? गरज ते ऐकण्याचे व नुसतं ऐकायचं नाही, ते ऐकून आचरणात आणण्याचे. आणि तेव्हा कुठं आम्ही संत बनू, तेव्हा कुठं माझ्या सद्गुरूचं स्वप्न पूर्ण होण्यासाठी मदत होणार आहे. माझ्या सद्गुरूचं स्वप्न एकच आहे, या धरतीला सुंदर बनवायचंय, स्वर्ग बनवायचंय. आणि ही धरती कधी सुंदर बनेल, कधी स्वर्ग बनेल? जेव्हा हा माणूस माणसासारखा राहील. आणि हा माणूस माणसासारखा कधी राहील? माणूस माणूसच आहे हो पहिल्यापासून. फक्त त्यामध्ये जे जे काही षडविकार आहेत ना, जे आलेत ना वरवर, ते कुठेतरी कमी करायचे. आणि सद्गुरू मला तेच करायला सांगतोय. फक्त माझ्यातले अवगुण दूर करायचेत. मी माणूसच आहे. आणि फक्त माणसाला माणूसच बनवायचं कार्य सद्गुरू करायला. फक्त माझ्यामधले विकार बाहेर काढायचं काम सद्गुरूच आहे. असो, दासीकडून जरी काही चुकत असलं तरी दासीला उदार अंतकरणानं क्षमा करा. का तर दासीचा उद्देश कुणाचं मन दुखवण्याचा नसतो. फक्त माझ्या सद्गुरूचा संदेश प्रत्येकापर्यंत व्यवस्थित जावा. जसं की बरेच लोक म्हणतात की निरंकारी मिशन मध्ये देवाला मानत नाहीत. अगर अशा बऱ्याचशा अफवा ज्या खरंच बरोबर नाही तो त्या लोकांपर्यंत पसरल्यात. आता कशा पसरल्या, का पसरल्या, ह्या सगळ्यांकडे जाण्यापेक्षा आता इथून पुढे तरी माझ्याकडून त्या पसरू नयेत, एवढंच कार्य मला सद्गुरूनं दिलंय म्हणून करायचंय. आणि या निरंकारी मिशनचा मलाही कुठेतरी हिस्सा व्हायचंय म्हणून करायचंय. माझाही कुठेतरी त्या खारीचा वाटा असावा. त्या चिमणीसारखं माझंही जीवन कुठेतरी ही आग विझवण्यामध्ये कामी यावं. तर म्हणतात ना, कलियुगात भरपूर अशी आग लागली, भडका उठलाय. मग ती आग विझवण्याच्या कुठेतरी कामी यावं. भले माझ्याकडून ती आग नाही विझणार हे मलाही माहित आहे, पण कुठेतरी माझं कार्य त्यासाठी असावं, त्यासाठी पुढे चलत राहावं आणि निरंकारी मिशन प्रत्येक मानवापर्यंत पोहोचावं.
दासीकडून बऱ्याच काही चुका झाल्या असतील. दासीला उदारांतकरणानं क्षमा करा. काही चुकत असेल तर कमेंटमध्ये सांगायलाही विसरत जाऊ नका. काही आवडत असेल तर तेही सांगत जा आणि दासीचे व्हिडिओ आपल्या इतर सत्संगी बांधवांपर्यंत पोहोचवायलाही विसरत जाऊ नका. आणि व्हिडिओला लाईक करायला तर तुम्ही सगळेजण भरपूर विसरताय, का तर मोठ्या व्हिडिओला लाईकच भेटत नाहीत. दासीला कळत नाही की नेमकं व्हिडिओ आवडला नाही का. आता लाईक करणं म्हणजे आता सगळ्याला माहिती आहे लाईक का असते. म्हणजे कुणालाही छान वाटतं ना लाईक केल्यानंतर. मला बरेच जण म्हणले की व्हिडिओला लाईक करा, असं शेवटी म्हणत जाऊ नका. नाही हो, आता युट्यूब चॅनल काढले म्हणल्यानंतर लाईक करा तर म्हणावंच लागेल, सबस्क्राईब करा म्हणावंच लागेल. असं कसं नाही म्हणायचं, नाही का. असं अजून कोणी व्हिडिओला किंवा ह्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तरी सबस्क्राईब करून घ्या. लाईक करत जा, कमेंटही करत जा आणि शेअरही करत जा. प्रेमाने बोला.